Now we discuss the topic of advantages and disadvantages of HTML. हा क्वेश्चन 3 मार्कासाठी पेपरमध्ये विचारला जातो आणि इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट दी ॲडव्हांटेजेस ऑफ HTML. सो फर्स्ट ॲडव्हांटेजेस आहे HTMLचा. नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड, ओनली नीड टेक्स्ट एडिटर. म्हणजे तुम्हाला HTMLचं वेबपेज किंवा HTML डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी कुठल्याही स्पेशल सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त टेक्स्ट एडिटरची गरज आहे. फॉर एक्झाम्पल नोटपॅड. जर तुमच्याकडे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कुठलं पण ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर त्यामध्ये नोटपॅड हे टेक्स्ट एडिटर इनबिल्ड असतं आणि ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे हार्डवेअर इंडिपेंडेंट. सो हार्डवेअर इंडिपेंडेंट म्हणजे HTML डॉक्युमेंट तुम्ही कुठल्या पण हार्डवेअरवर म्हणजेच कुठल्या पण PC, कुठल्या पण लॅपटॉपवर तुम्ही यूज करू शकता, तुम्ही एडिट करू शकता, तुम्ही वर्क करू शकता. तर हार्डवेअर इंडिपेंडेंट यालाच म्हटलं जाते. म्हणजेच तुम्ही कुठल्या पण PCवर इंडिपेंडेंटली HTML वर्क करू शकता. सो नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे फाइंडिंग एरर इज इझी इन HTML. तर एरर फाइंड करणे HTMLमध्ये खूप इझी आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर C++मध्ये एरर फाइंड करणे थोडं डिफिकल्ट जातं, पण HTMLमध्ये एरर फाइंड करणे खूप सोपं आहे. कारण तुम्हाला जर एखाद्या टेक्स्टला बोल्ड करायचं आहे तर तुम्ही त्या स्पेसिफिक टेक्स्टला एडिट करून तुम्ही ते बोल्ड करू शकता किंवा त्याला तुम्ही एक्स्ट्रा फीचर्स लावून तुम्ही ते बोल्ड करू शकता. ठीक आहे. म्हणून फाइंडिंग एरर इज इझी इन HTML. सो नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे इट्स फ्री. हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही स्पेशल सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. म्हणून हे एक फ्री आहे. तुम्हाला फक्त एक टेक्स्ट एडिटर लागतं आणि ते पण तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इनबिल्ट असतं. ठीक आहे. तर हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कॉस्ट लागत नाही यूज करण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं एक्सपेन्सिव्ह लायसन्स तुम्हाला विकत घ्यावं लागत नाही किंवा तुम्हाला अपग्रेड्स परचेस करावे लागत नाही. सो HTML हे यूज करणे एकदम फ्री आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे लर्निंग HTML इज सिम्पल दॅन एनी अदर लँग्वेज. HTML शिकणे हे जगातलं म्हणजे सगळ्यात सिम्पल आणि इझी लँग्वेज आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया डिसॲडव्हांटेजेस ऑफ HTML. तर डिसॲडव्हांटेजेस पण आहेत HTMLचे. फर्स्ट डिसॲडव्हांटेज आहे HTML इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज इन ट्रू सेन्स. ऑब्वियसली HTML ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. हे एक मार्कअप लँग्वेज आहे किंवा आपण म्हणू शकतो HTML ही एक डॉक्युमेंट ओरिएंटेड लँग्वेज आहे. HTMLपासनं तुम्ही कुठलेच ॲप्लिकेशन बनवत नाही, फक्त तुम्ही वेबसाईट्स बनवता. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होत नाही आहेत. फक्त तुम्ही ते रीड करू शकता किंवा राईट करू शकता. म्हणूनच HTMLला हे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे ॲप्लिकेशन बनवू शकत नाही. सो HTML इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट डिसॲडव्हांटेज आहे कॅल्क्युलेशन कॅन नॉट बी डन इन HTML. HTML हे डॉक्युमेंट ओरिएंटेड लँग्वेज आहे. सो कुठल्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन यामध्ये करता येत नाही. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हांटेज आहे इट कॅन नॉट बी यूज टू डिस्प्ले इवन डेट. तर ही एक इतकी वीक लँग्वेज आहे की यामध्ये तुम्ही डेट पण डिस्प्ले करू शकत नाही. सो
इट कॅन नॉट बी यूज टू डिस्प्ले इव्हन डेट. इतकी वीक लँग्वेज आहे की डेटसुद्धा म्हणजे दिसत नाही. तर तुम्ही म्हणाल की गुगलवर जे वेब ब्राउझर आहे त्यावर तुम्ही डेट बघता किंवा टायमिंग बघता, तर त्यामध्ये तुम्ही दुसऱ्या लँग्वेज पण यूज केल्या जातं. लाईक VB स्क्रिप्ट, जावा असल्या प्रकारचे लँग्वेज यूज केल्या जातं. त्यावरून ते डेट आणि टाईम शो करतो. पण HTMLच्या वेबसाईटवर HTMLमुळे तुम्ही डेट दाखवू शकत नाही. सो हा एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे HTMLचा. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे वेब पेज डेव्हलप इन HTML कॅन नॉट बिहेव लाईक ॲन ॲप्लिकेशन. सो वेब पेज आधीच सांगितलेलं आहे की वेब पेज कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन नाही आहे. कुठल्याच प्रकारचं HTML हे फक्त वेब पेज बनवतं, त्यानंतर काहीच करत नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला किंवा तुम्ही तुमच्या वेबसाईटला तुम्ही किती क्रिएटिव्ह बनवता, त्यामध्ये किती फीचर्स ॲड करता, तुम्ही त्याला किती सुंदर बनवता, ठीक आहे, किती अट्रॅक्टिव्ह बनवता, बस हेच वेब पेज HTMLचं काम आहे. बाकी ॲप्लिकेशन बनवणे हे वेब पेज HTMLचं काम नाही आहे. ओके. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस कॅन नॉट बी बिल्ड बाय HTML. म्हणजे इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस म्हणजेच यूजर कम्प्युटर कम्युनिकेशन और 2 वे कम्युनिकेशन यामध्ये होत नाही. तर इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस कॅन नॉट बी बिल्ड बाय HTML हे करू शकत नाही 2 वे कम्युनिकेशन, ठीक आहे. सो हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये. त्यानंतर स्टडी ऑफ टॅग्स. तर स्टडी ऑफ टॅग्स आपण आता HTMLचे जे बेसिक फंडामेंट्स आहे, जे बेसिक टॅग्स आहे ते बघूयात. अ टॅग इज युनिट ऑफ मार्कअप. HTML इज अ मार्कअप लँग्वेज. सो टॅग इज युनिट ऑफ मार्कअप. टॅग काय आहे? युनिट आहे मार्कअपचं. इट इज अ सेट ऑफ सिम्बॉल्स डिफाईन इन HTML. ऑल्सो कॉल्ड इट इज अ सेट ऑफ सिम्बॉल्स. म्हणजे खूप सारे सेट्स म्हणजे कलेक्शन आहे सिम्बॉल्सचं. त्या सिम्बॉल यूज केल्या जाते HTMLमध्ये. त्यानंतर टॅग स्टार्ट्स विथ लेस दॅन साईन अँड कन्क्ल्यूड विथ ग्रेटर दॅन साईन. म्हणजे सुरू केल्या जाते लेस दॅन साईननी आणि क्लोज केल्या जाते ग्रेटर दॅन साईननी. ते आपण प्रोग्राममध्ये बघूया. These symbols are known as angle brackets. त्या सिम्बॉलला काय म्हटलं जाते HTMLच्या लँग्वेजमध्ये? अँगल ब्रॅकेट्स. फॉर एक्झाम्पल द टॅग्स आर, बघा इकडे एक लेस दॅन साईन दिलेला आहे, मध्ये HTML दिलेला आहे आणि इकडे ग्रेटर दॅन साईन दिलेला आहे. म्हणजेच 2 अँगल ब्रॅकेट्स आले आहेत. तर अशा प्रकारे सिम्बॉलचा यूज केला जातो. दुसरं बघा की जे टायटल आहे त्यामध्ये पण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन या साईनमध्ये ते यूज केलेलं आहे. त्यानंतर एव्हरी टॅग इन HTML हॅज अ मीनिंग. प्रत्येक जे टॅग आहे HTMLमधलं त्याला काही ना काही एक मीनिंग आहे, स्पेशल मीनिंग आहे. ओके. अँड इट इज युजली स्ट्रेट फॉरवर्ड. आणि फॉर एक्झाम्पल बोल्ड, जसं B फॉर बोल्ड, I फॉर इटॅलिक, तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्याचे मीनिंग्स. ओके. म्हणूनच HTML इज अ व्हेरी सिम्पल अँड इझी लँग्वेज. नेक्स्ट, देर आर 2 टाईप्स ऑफ टॅग्स. खूप महत्त्वाचे टॅग्स आहेत 2. स्टार्ट टॅग्स आणि एंड टॅग्स. स्टार्ट टॅग आर यूज टू बिगिन, म्हणजे स्टार्ट टॅग आर यूज टू बिगिन अँड इफेक्ट. अँड एंड टॅग्स आर यूज टू एंड अँड इफेक्ट. म्हणजे स्टार्ट टॅग काय करतं? स्टार्ट करतं, बिगिन करतं आणि इफेक्ट दाखवतं. आणि एंड टॅग काय करतं? एंड करतं.
इंटेक्स ऑलवेज रिपीट द कीवर्ड विथ अ फॉरवर्ड स्लॅश इन फ्रंट. म्हणजे आणि एंड टॅगच्या वेळेस काय असतं, एक फॉरवर्ड स्लॅश येतं, तर ते क्लोज करण्यासाठी असतं. बघूयात कसं. फॉर एक्झाम्पल HTML, तर अँगल ब्रॅकेटमध्ये HTML लिहिलेलं आहे, ते झालं स्टार्ट टॅग, आणि अँगल ब्रॅकेटमध्ये स्लॅश HTML दिस इज द एंड टॅग. हे झालं. हे आपण समजूयात की हे सिंटॅक्स आहे, बेसिक टॅग्स. हे सिंटॅक्स आहे HTMLचा, हाऊ टू यूज HTML प्रोग्राम. ओके. नेक्स्ट, टेक्स्ट कॅन बी नेस्टेड विथिन each other. So if B is for bold and I is for italic, then you can combine them as. म्हणजे काय आहे बघा, टेक्स्ट कॅन बी नेस्टेड म्हणजे नेस्टेड म्हणजे एकाच्या आत एक तुम्ही यूज करू शकता. एकाच्या आत एक. टेक्स्ट कॅन बी नेस्टेड विथिन ईच अदर. एका टॅगमध्ये तुम्ही दुसरा टॅग यूज करू शकता. नेस्टेड विथिन ईच अदर. ओके. तर फॉर एक्झाम्पल बघूया. अँगल ब्रॅकेट बी आणि अँगल ब्रॅकेट आय मध्ये हॅलो लिहिलेला आहे, आणि अँगल ब्रॅकेट आय क्लोज केलेला आहे, आणि अँगल ब्रॅकेट नंतर बी क्लोज केलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये बी इज फॉर बोल्ड अँड आय इज फॉर इटॅलिक. ओके. तर जो पण तुम्ही टॅग, ठीक आहे, जो पण तुम्ही टॅग स्टार्ट कराल ना, त्याला तुम्हाला एंड करणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि एंड कसं कराल, तर त्या टॅगसमोर तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश लावायचा आहे. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला असा मिळणार, द वर्ड हॅलो इज डिस्प्ले इन बोथ बोल्ड अँड इटॅलिक. तर तो हॅलो जो आहे तो बोल्डमध्ये पण असणार आणि इटॅलिकमध्ये पण असणार, असा दिसणार तो. थँक्यू.